व्ह्युअर्स, मी अनुपमा प्रधान. आज आहे 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस. त्यानिमित्ताने आपण बोलतोय मुंबईच्या डोंबिवलीमधल्या मिलाप नगर तलावाबद्दल, ज्याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हजारो मृत माशांचा खच आढळतोय. आणि याला कारण आहे त्याच्यात सातत्याने शिरवण्यात येणारं निर्माल्य. या निर्माल्यामध्ये असतात हळद, कुंकू, प्लॅस्टिकच्या पिशव्या, नारळ, फुलं, पानं, रांगोळी, अजून बरंच काही. आणि हे सगळं निर्माल्य ज्या वेळेला पाण्यामध्ये डिग्रेड व्हायला लागतं, त्याच्यातले केमिकल्स, डाईज, पॉयझनस गॅसेस निर्माण करायला लागतात, ऑक्सिजन लेवल डिप्लीट करायला लागतात आणि पाण्यातले जलचर फक्त हा डिझॉल्व्ड ऑक्सिजन घेऊ शकत असतात. आणि तो त्यांना आता मिळू शकत नाही, कारण वातावरण सगळं दूषित झालेलं असतं आणि मग ते मरायला लागतात. त्याच्यामुळे निर्माल्य शिरवण्याच्या आधी पाण्यामध्ये प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपल्याला प्यायला जसं नितळ आणि स्वच्छ पाणी पाहिजे असतं, तसंच या जलचरांना नको असेल का? मग आपण हे जे निर्माल्य पाण्यात टाकतोय त्याच्यानंतर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो ह्या पाण्यावर आणि पाण्यातल्या जलचरांवर?